मॉर्निंग. फायनली मी आली आहे मुंबईला. काल रात्रीच लँड झालेली आहे आणि एवढं भारी वाटतंय घरी येऊन. एकदम रिलॅक्स, एकदम छान. ते घरच मज्जाच येणार आहे. पूर्ण दिवस चिल करेन, काही मूवी वगैरे बघेन, खाईन घरचं, आईच्या हाताचं जेवण करेन. बघूया पुढचा दिवस कसं. तर झाली आहे माझी अंघोळ आता. आणि एवढा दिवस 10 दिवस मी बाहेर होती आणि मी अंघोळ केलेली, पण मी हेअर वॉश नाही केलेलं प्रॉपर. कारण की माझे केस कर्ली आहेत, मला कोम करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग मला कंडिशनर वगैरे ते लावून तेव्हा जाऊन ते प्रॉपर सेट होतात. जर मी कोम नाही केले माझे केस आणि तसेच हेअर वॉश केले आणि ते जास्त दिवसापर्यंत राहिले, एवढे गुंता होतात की माझं पूर्ण डोकं दुखायला लागतं. आज कोम केलाय, कंडिशनर लावलाय, तो खूप छान वाटते, रिलॅक्स आहे. माझं डोकं थोडंसं असं वाटतंय, खूप भार होता माझ्या डोक्यावरती, खूप वजन होतं आणि आता जाऊन कुठेतरी रिलॅक्स झाली मी. तर आता सेट व्हायला वेळ लागतील अजून ठेवलंय. मी जेव्हा कोलकाता गेलेली त्याच्या काही दिवसा अगोदर मी नायकावरून काही प्रॉडक्ट्स ऑर्डर केले होते जे मी डेली यूज करते आणि ते संपले होते. पण ते अनबॉक्स करूया मी असा विचार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवूया की काय काय ऑर्डर केलं होतं मी आणि केवढं आलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी काय ऑर्डर केलंय ना. तर मी जवळजवळ 5 प्रॉडक्ट काही ऑर्डर केले आणि त्याच्यावरती एक काहीतरी फ्री आलेला आहे. काय काय मी दाखवते. याच्यात आहेत काही 2 प्रॉडक्ट्स. मी काही गोष्टी पाडणार नाही असं कसं होऊ शकतं. तर सगळ्यात पहिला हे आहे माझं बॉडी वॉश जे मी यूज करते. मी सोप नाही यूज करत आहे कारण की मध्ये माझ्या बॉडीवर खूप सारे रिएक्शन्स होऊन गेलेले. तर मी प्रिफर करते जे पण बॉडी वॉशमध्ये कोजिक ॲसिड असेल ते मी यूज करेल, कारण की माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. फेसपासून ते बॉडी ती पूर्ण सेन्सिटिव्ह आहे. जरा पण काही लावलं की पिंपल्स येतात मला. तर हे मी कोजिक ॲसिडवालं बॉडी वॉश यूज करते, द डर्माचं. खूप चांगलं आहे, जास्त वेळ टिकून पण जातं आणि कॉम्पॅक्ट आहे. तर मग ट्रॅव्हल फ्रेंडली असतं म्हणून मी ऑर्डर केलेलं, पण मला नाही मिळालं. तर मला दुसऱ्या ब्रँडचं घ्यावं लागलं, पण ते मला कोजिक ॲसिडवाला मिळालं नाही. मी दुसरं घेतलं. मग त्याच्यानंतर हे मी खूप वर्षापासून यूज करते आहे. हे डिओड्रंट रोल ऑन आहे प्लमचा. हे मी खूप वेळापासून यूज करते. हे माझं 3rd or 4th परचेस असणार. खूप रिफ्रेशिंग आहे, लास्ट लॉंग करतं आणि याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आणि ग्लायकॉलिक ॲसिड आहे. पिगमेंटेशन किंवा काही असेल तर तेही पूर्ण रिमूव्ह होऊन जातं आणि खूप छान आहे. स्किन खूप चांगली राहते याच्यामध्ये. देन मी हे ऑर्डर केलेलं रेनेचं काजळ. लावून बघते कसं आहे. मिरर हवा असणार कारण की माझे डोळे जे आहेत ते खूप सेन्सिटिव्ह आहेत. मी जे नॉर्मल काजळ लावते ना त्याच्याने मला एवढं जळतं की अक्षरशः पाणी येतं माझ्या डोळ्यातून आणि मला खूप त्रास होतो. खूपच जळतं ते आणि मग पाणी येतं त्यामुळे ते स्मच पण होऊन जातं. तर मी खूप ट्राय करते की नाही व्हायला पाहिजे. आणि हे मी असे रिव्ह्यू बघितलेले की जर सेन्सिटिव्ह असणार तर तुम्हाला तो त्रास नाही होणार असं काहीतरी. तर मी बघते की कसं जातंय हे. जराही जळलेलं नाहीये मला, एकदम मस्त वाटतंय. मी थोडं काजळ वेगळं लावते. आता असं लावलंय तर मग मी थोडंसं कोणतंही शॅडो घेऊन, आय शॅडो घेऊन त्याला स्मच करते. माझे डोळे अजून छान दिसतात त्याच्याने. छान, एकदम मस्त आहे. जराही जळलं नाही मला. नाही, याच्यासोबत हे क्यूटचं असं रेनेचंच शार्पनर पण आलंय. मस्त आहे, एकदम क्यूट आहे, छोटूस आहे एकदम. तर हे दोघं खूप छान आहे, मला तर खूप आवडलंय. पहिल्यांदा कोणतं असं काजळ आहे जे खूप छान लागलंय आणि आय होप की हे स्मच प्रूफ असेल.
ऑब्व्हियसली लिहिलेलं तर आहे, स्मच प्रूफ आहे, पण असत नाही जास्त करून. बघूया आता यूज करून की कसं आहे. लकीली हे जळत नाहीये, नाहीतर माझे डोळे एवढे जळतात की असं कांदा कापल्यासारखं होतं. जर कांदा कापल्यावर कसे डोळे जळतात, किंवा रडते मी खूप आणि लाल लाल पूर्ण क्रॅक्ड इट. याला परत मी पॅक केलंय. त्याच्यानंतर मी हे लिप कॉम्बो मागवलंय. ही नायकाची लिपस्टिक आहे आणि ही स्विस ब्युटीचं पेन्सिल आहे. मी ट्राय करून दाखवते की ही कशी वाटते माझ्यावरती. मला थोडं स्मच करावं लागेल, त्याच्यानंतर मग मी लिपस्टिक लावेन. तर मी हाताने थोडं स्मच करून घेते. मी स्मच केलंय हे. आणि देन मी ही लिपस्टिक घेतली आहे त्याच्यासोबत, नायकाची, इन द शेड चाय 18. ही अशी दिसते माझ्यावरती. डेली यूज साठी, ऑफिस साठी मी घेतलेली आहे. तर टेस्ट करून बघूया. ट्रान्सफर प्रूफ आहे. थोडी निघाली, एकदम लाईट. काहीच नाही, म्हणजे खूप चांगली आहे. एकदम लाईट आहे, काही असं हेवी नाही वाटत आहे. खूप छान लुक देतोय मला. काजळ ही खूप छान आहे, स्मच प्रूफ आहे मला असं वाटतं. काहीच नाही निघालं, शपथ, खरंच काहीच नाही. गुड. थोडं कॉस्टली आहे, 450 पर्यंत. मी सगळे लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करून देणार या सगळ्या प्रॉडक्ट्सच्या. इफ यू वॉन्ट टू परचेस, यू कॅन गो अँड परचेस. या, हे सगळं ऑर्डर केलं होतं मी, म्हणजे मला लेट आलंय. ओके देन, बाय, गुड नाईट, टेक केअर.